सगळ्यांचे जयाभाऊ जयकुमारजी गोरे साहेब, आदरणीय रामभाऊ सातपुतेजी, आमदार साहेब, आपल्यासाठी ते अजूनही आमदारच आहेत आणि नेहमी राहणार आहेत, अजून पुढे जावे पण आता सध्या तरी आपल्यासाठी तेच आमदार आहेत. आणि शैलेशजी कोतपिरे साहेब, हनुमंतराव सूळ साहेब, सुळाबांबरोबर मी काम केलेलं आहे, त्यांचा कामाचा परिचय मला नक्कीच चांगला आहे आणि सर्वांचे नावं घेत नाही. फतेहसिंग दादा, इंद्राव काका, जे सगळे बाकी मान्यवर आहेत, कृपया करून गोड मानून घ्या तुमची मुलगी समजून, तर यांना साहेबांना पण पुढे जायचं आहे. थोडक्यात शब्द मांडते की आज जे निवडणूक आहे, सर्वांना वाटतं की हे जे निवडणूक आहे की कशासाठी शक्ती प्रदर्शन होतंय, कुठे काय होतंय, तसं काही नाही. हे परिवर्तनाची लाट आहे आणि बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की माने पाटील इकडे का गेले, तर आज मला त्याला उत्तर द्यायचंय की जे माने पाटील आहे हे समाजकारण आत्ता नाही, आमच्या 4 पिढ्यापासून करत आहे. आम्ही आमच्या सर्वांना बऱ्याच जे आमचे ज्येष्ठ मंडळी आहे त्यांना माहिती असेल की कृष्णामाई जे होत्या त्या पूर्वी न्याय निवाडा करायसाठी आपली लोक पाटील वस्तीला तिथे यायचे आणि त्या सर्व बघायच्या आणि आम्ही पहिलेपासून समाजकारण केलं, समाजकारण, राजकारण नाही. आणि जेव्हा जेव्हा आम्हाला संधी मिळाली तेव्हा पण आम्ही समाजकारणच केलं. त्यामुळे कदाचित आम्ही मागे राहिलो असेल, पण हरकत नाही. आता आम्हाला चांगले नेते किंवा चांगले भाव लाभलेत, सर्वांचेच भाऊ आहेत. जसे की लाडकी बहीण योजना आणल्यामुळं तर आता जयाभाऊ असतील, देवेंद्र फडणवीसजी साहेब आहेत, संपूर्ण महाराष्ट्राचे भाऊ आहेत. होय ना? जोरात सगळ्या भगिनींना आवाज आला पाहिजे. 50% आरक्षण आहे आपल्याला. आवाज भारतीय जनता पार्टीचा. असं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की बऱ्याच वेळा असं मानलं जातं की महिला वीक आहे, असं काही नाही बरं का. आमच्या उमेदवार बघा कशा छान बोलतायत, एकदम कॉन्फिडेंट आहे, त्यांनी खूप छान काम करणार आहे, सुशिक्षित आहेत आणि निश्चितच वरून त्यांना आमदार साहेबांची आणि जयाभाऊंची साथ राहणार आहे. व परत तिथे वडीलधारी आमचे बरेचसे मंडळी आहे, पांडुरंग भाऊ असतील, फतेहसिंग दादा आहेत, इंद्राव काका आहेत, हे सगळ्यांचं मार्गदर्शनही इथं वेळोवेळी लाभणार आहे. त्यामुळे असं प्रगती आणि सार्वजनिक विकासाची प्रगती हे 100% होणार आहे. पण ती तेव्हा होणार आहे जेव्हा तुम्ही 2 तारखेला कमळाच्या चिन्हामुळे बटन दाबून भरघोस मतांनी आपला पूर्ण पॅनल निवडून आणणार आहे. आमचे 26 कॅन्डिडेट प्लस एक पूजाताई कोतपिरे, त्यांना पण 100% पूर्ण बहुमताने निवडून द्या आणि आपल्या पक्षाचा विजय करा आणि प्रगती पथावर आपण सगळे मिळून आपला पहिला पाय ठेवू. आणि निश्चितच तुम्ही सगळे साथ देणार आहे आणि मी तुम्हाला सर्वांना आवाहन करत आहे, कारण मी पण इथली, तुम्ही पण इथली, आपले पिढीचे संबंध आहेत आणि पुढेही राहणार आहेत. त्यामुळं विनंती राहील, आवाहन राहील की सर्वांनी कृपा करून भाजप जनता पार्टीला कमळाच्या पुढे आणि जिथे जिथे आपले शिवसेनाचे उमेदवार आहेत त्यांच्या धनुष्य चिन्हाच्या पुढे त्यांना मतदान करावं आणि भरघोस मतांनी निवडून द्यावं. एवढंच बोलून शेवटचं एक गोष्ट सांगेन फक्त की सर्वांना असा विचार आहे की काय, थोडक्यात सांगते की आम्ही का म्हणतात ना, स्वाभिमानी माणसं कुठेही झुकत नाही, कारण युद्धाला जाणारे घोडे वरातीत नाचत नाही. एवढंच बोलते, माझे 2 शब्द सांगते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जनता पार्टी. धन्यवाद ताई. मी यानंतरची मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतोय.